शांभवी, खूप गोड गोड बोलून ड्रामा करतेस ना, आता बघ काय करतेस. चुकून मला नाही कळलं. तुझ्याकडून हे चुकून झालंय. हा, तुला मी एवढी मोठी इथे दिसली नाही. तू झाडांना पाणी टाकतेस की माझ्यावर मुद्दाम टाकतेस? हा, मला काही कळत नाही. दिसली नाही मी तुला? हा, तुझे हिरवे डोळे आहेत की तबकडे आहेत? हा, भावत. हा, माझ्यावर पाणी तू अक्कल नाहीये तुला. बेबी बापरे, हे काय झालं? तुमच्यापैकी कोणीतरी विचारा ना तिला, प्लीज प्लीज. अच्छा, आणि काय विचारायचंय? काय विशांभवी आमच्या दादाशी लग्न कराल का प्लीज? हा, हेच सेम हेच बोलायचंय. शांभवी ना की पटकन बोलून टाक तिला. एकतर ही पटकन बोलून टाकायची वगैरे ना गोष्टच नाहीये साकेत दादा. तू ये ना इकडे ना, तू ये इथे बस. बस 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 इथे बस बस. आधी तू तू शांत हो. रिलॅक्स रिलॅक्स. ऐक साकेत दादा, मला सांग, मुलींना काय आवडतं? असू दे, मी सांगतो. जी मुलं मुलींना आवडतात त्या मुलांनी त्यांना स्वतःहून प्रपोज करावं, आपल्या फिलिंग्स शेअर कराव्या. हे सगळं आवडतं. हो, करेक्ट बोलतोय दादा तो. आणि सी साकेत दादा, आणि ही लाईफ टाइम लक्षात राहणारी मुवमेंट आहे. खूप प्रेशियस गोष्ट आहे. त्यामुळे आमच्यापैकी कोणी काही शांभवीला विचारणार नाहीये. जे काय विचारायचंय तुझं तूच प्रपोज करायचंयस. अरे पण मी ऐक ना, ऐक ना, ऐक ऐक ऐक. तू अजिबात घाबरू नको. ट्रस्ट मी, मला माहितीये शी लव्ज यू. आणि आज तू जो काय हँडसम दिसतोयस ना, ती तुला बघितला फ्लॅट होणार आहे. ट्रस्ट मी. तुला खरंच असं वाटतं? अरे हो, ऍब्सोल्युटली दादा. ब्रो, लेट्स गो. आय एम शुअर एव्हरीथिंग इज गोइंग टू बी परफेक्ट. येस. सी ती आज तू शांभवीला प्रपोज पण करणार, शांभवी आज तुला हो पण म्हणणार, आणि आज तुमचं लग्न पण जुळणार. तू गप्प बस. बेबी शांभवी, बापरे, तू ठीक आहेस ना? काय झालंय? आणि बेबी आता का चिडून गेला एवढ्या? सॉरी, मला खरंच कळलं नाही. चुकून तुम्ही मला पाणी घालायला सांगितलं होतं झाडांना. मी पाणी घालत होते, अचानक पाणी बंद झालं. बेबी मॅडमने मला वळवलं ना, तसं खूप जोरात, खूप फोर्सने त्यांच्या तोंडावर आणि अंगावर पाणी पडलं. मला शपथ, मला खरंच काही कळलं नाही पाणी कसं गेलं. मी मुद्दाम नाही केली. हो, मुद्दाम नाही केलंस ना, चुकून झालं ना तुझ्याकडून. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. हा, त्या खूप चिडून गेल्यात, खूप बडबड करत गेल्यात. त्या घेतील समजून, तू नको काळजी करू. त्यांना प्लीज समजावाल ना. त्या हो, त्यांना कळेल ना. मी समजवते, जाईल तिचा राग. मी बरोबर राग घालवते त्यांचा. ठीक आहे, काही काळजी करू नकोस तू. एक काम कर ना, तू आज जा ना. साकेत दादू वाट बघतोय तुझी कधीपासून. तुझी तिथे जास्त गरज आहे. हा, मी आले. राजगुरूंची लाडवलेली बावळट बेबी एवढंच पाणी उडलं तर किती आकांडतांडव केला. एकदा मला राजगुरूंची सून होऊ दे, मग बघ तुझं काय करते ते. मला आज पार्टी आहे म्हटल्यानंतर माझा डान्स तर होणारच. टाक 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 टाक. बेबी बेबी एवढी रडली आहेस तू?
मग सांग ना काय झालं. तू गार पाणी अंगावर ओतून घेतलंयस का स्वतःच्या? अगं मग तू सांग ना. बेबी अगं असं काय करतेस, तुला किती थंडी वाजत असेल. हं? कोणाच्या नावाने एवढी आंघोळ केलीयस तू? मुलीने मला भिजवलं. मुलीने? कुठल्या मुलीने? एवढी एवढी हिंमत झाली तरी कोणाची? छवी, कियारा? पण तुला भिजवलं म्हणजे पाणी खूप वाया गेलं ना. हे बघ ना, आज रंगपंचमी नाहीये, आज साकेतचा वाढदिवस आहे, पण मग तुला का भिजवलं असेल? गप्प बस, अकलेचे तारे तोडू नकोस तू. ठीक आहे, हे बघ जाऊ दे. कसं आहे, अगं अगं बेबी डार्लिंग, हे बघ लहान मुलं असतात घरात, गंमत करत असतात आपली, आपण फार मनावर नसतं घ्यायचं. अरे पण घरातल्या मुलांनी नाही, मला त्या मुलीने भिजवलंय. म्हणजे कोण? मी सोडणार नाही त्या मुलीला. बेबी हत्या, बेबी हत्या, केवढं भिजवलंय. म्हणजे म्हणजे चुकून झालंय हे तिच्याकडून. हो, शांभवीला असं काहीच करायचं नव्हतं. तिला मुद्दाम त्रास द्यायचा नव्हता तुम्हाला. मुद्दामच केलंय तिने, मुद्दामच मला भिजवलंय त्या मुलीने. पण मी पण बेबी आहे, ह्याचा बदला मी घेणार. आता बघ मी काय करते. शांभवी, आता तुझी खरी ओळख सगळ्या राजगुरूंना होणार. पार्टीत फक्त दादू नाही तर फिरंग्याचे पण डोळे उघडतील. भैयाजी, साकेत दादाला बघ, बघ आज किती एक्सायटेड आहे. अरे त्याला बघितलंस का तू असं कधी? नाही बाबा, सगळं त्या मुलीमुळे. भैयाजी, तुझ्या सबुरीचं फळ आलंय. आली? हो आलीये. कुठे आली? ती बघ, ती बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. मला नाही दिसत आहे. अगं तू 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 इकडे इकडे ये. हीच आहे तुझी नाचू. शांभवी, हम्म. शांभवी, येस. दादा, हा? शांभवी आली. काय? बापरे. अरे बापरे वेगळे सगळं सोड. कॉन्फिडन्सली बोल दादा. ऑल द बेस्ट. ओके, कॉन्फिडन्स असू दे. असं वाटलं सरप्राईज. 24 कॅरेट सोनं निवडलेस तू. बघ तर बघ ना. दादा काय असा करतोयस? असं एकदम का सांगतेस ती आली म्हणून? मला प्रिपेअर व्हायला जरा वेळ दे प्लीज. अजून किती प्रिपेअर व्हायचंय तुला? तू प्रिपेअर आहेस, फक्त पोश्चर नीट ठेव. बघ सुंदर दिसते ती. माझ्या ना कानात तसं निवायला गेली. तरी पण मला 5 मिनिटं दे कियारा प्लीज. मी आलो जाऊ. नाही दादा, दादा नाही नाही. बघ ना किती सुंदर दिसते. तू प्रेमातच पडशील. बघ दादा. चल आज चल. ए कुठे 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 सरप्राईज द्यायचे. अच्छा तू एकटा सरप्राईज देऊ शकतो काय? अगं पण ये रे. अगं ये काय?
सर, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. तुला ती विश करते. हं? हम्म. हा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. युअर मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. ही बहीण माझी कियारा. हॅलो. ते मोबाईलवर हे व्लॉग. व्लॉग बनवते. अच्छा. मस्त बनवते व्लॉग. फॉलोअर्स किती? 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. वाव. मी आलेच, तुम्ही बोला. हा, सॉरी कियारा. सर, कशी दिसते मी? आय मीन मी अशा पार्टीला कधीच नाही गेलीये. मला खूप असं वाटतंय मी खूप नटलीये का हो? म्हणून विचारतेय. सांगा ना, कशी दिसते? शांभवी घुसखोर. हा, तिला तर मी नाही सोडणार. अख्ख्या पार्टीमध्ये ती कशी मिरवते ना, तिला बघते मी. माझ्याशी वैर, त्याची नाही खैर. बेबी हत्या राग सोडा आता. ती शांभवी दादूचा वाढदिवस आहे म्हणून आली आहे ना आपल्याकडे. मगाशी चुकून तिच्याकडून तुमच्यावर पाणी उडलं. आता म्हणून काय ते मनात ठेवून देणार का तुम्ही? जाऊ दे, सोडून द्या ना. खाली सगळे पार्टीत वाट बघतायत तुमची. तुम्ही छान आवरा, आपण जाऊया खाली. नाही, ती शांभवी ना माझ्या डोक्यात गेली. तिला मी नाही सोडणार. अहो, पण म्हणून काय आपण तिचा पाण उतारा करायचा का? ते सगळ्यांसमोर. म्हणजे मान्य आहे, ती चूक झाली तिच्याकडून, पण म्हणून आपण सगळ्यांसमोर तिची फजिती करायची का? जाऊ द्या ना, सोडून द्या. शिवाय आज दादूचा वाढदिवस आहे. कशाला उगाच सगळ्यांसमोर शोभा, है ना? सोडून द्या. तुम्ही मोठ्या आहात की नाही, मग समजून घ्या तिला. ठीक आहे, जाऊ दे सोडून. थांब, तुम्ही एक मिनिट. हे घ्या. पाणी घ्या तुम्ही आधी. शांत व्हा. घ्या पाणी घ्या. नाही, मी नाही सोडणार तिला. या घरात मम्माचा रूल आहे ना, जो चुकला त्याला शिक्षा. मी चुकली, मला शिक्षा. माझा नवरा चुकला, त्याला शिक्षा. ती शांभवी चुकली, तिला सुद्धा शिक्षा. आणि एकदा नाही तर 2 वेळा चुकली ती. एकदा माझ्या बर्फीचा पत्ता कट केला आणि दुसऱ्यांदा माझ्या अंगावर पाणी उडवलं. मी नाही सोडणार तिला. शांभवी, तुला पाणी उडवायची खूप हौस आहे ना? उडव आता. बघू ना कसं करतेस. अरे
राजगुरू घराण्याची नाचून पहिल्यांदा सगळ्यांसमोर येणार की नाही आज? मग तिला काय रिकाम्या हाताने परत पाठवायची? राजगुरू घराण्याची नाचून आहे तर मान असतो. शकून म्हणून हातात काहीतरी द्यावं लागतं राजा. बाईची कमालच तू, ग्रेट आहेस एकदम. आहेच. नाईस नाईस नाईस. तुला माहिती आता शांभवी आल्यानंतर साकेत दादाची तुला काळजी घ्यायची काही गरज नाही. खरंय रे. साकेतला स्वतःच्या हक्काचा एक माणूस मिळणार. किती छान ना. दुर्गाई सगळं नीट होऊ दे ग बाई. खरं सांगू अनिकेत, या सगळ्यात ना तुझं कौतुक. सगळं तुझ्यामुळे झालंय. बघ ना, आल्या आल्या घराची सगळी जबाबदारी घेतलीस तू. अरे साकेतसाठी बायको शोधलीस तू. आणि हे सगळं पण फक्त तुझ्यामुळेच. कारण तुझ्या संस्कारांमुळेच आम्ही योग्य ते निर्णय घेऊ शकतोय. गुड 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 चॉईस. सुंदर आहे. अरे बुळबुळीत बटाट्या, माझ्या प्रेमात पडलायस तू. तुझ्या नजरेत कळतंय. आता तुझ्या घरच्या लोकांना शोधत असशील ना आधारासाठी. मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर या जन्मात काही तू मला लग्नाचं विचारत नाहीस. किती बोलताय? मी कुठे? मी कुठे? तुमच्या मनात. सर, मला सगळं कळतंय. तुमच्या मनात आता खूप काही चाललंय म्हणून तुमच्या बोलक्या डोळ्यांमध्ये सगळं दिसतंय सर. काय दिसतंय? हेच की तुमच्या मनात आता खूप मोठं वादळ उठलंय विचारांचं. हो ना? हो. आली काही भवानी. सर, मी सेक्रेटरी आहे ना तुमची, तुमच्या सगळ्यात जवळची व्यक्ती. हो ना? मग आपल्या मोकळं बोलणं व्हायला हवं. जे मनात आहे ते सांगून टाका ना. बघा, तुम्हाला खूप शांत वाटेल. ऐकताय ना माझं? कुठे हरवला सर? बोला ना. मी बस छवी, आता तुला जे हवंय ते आपोआपच घडणार आहे. बेबी आत्याचं लग्न होऊ देणार नाही. बेबी आत्या, बेबी मालिश करायचं तेल घेऊन ये. हो हो, आणतो. सावकाश सावकाश. माझा पाय मुरगळलाय, कळत नाही का तुला? खुर्ची घेऊन ये जा. बेबी आत्या, तू ओके आहेस ना? ठेव इथे.
खूप दुखतंय का? काय ग ये मुली, तुला कळत नाही? माझा पाय मुरगळलाय तर काय करायचं? चप्पल काढ. तू नाही, या मुलीला सांगितलंय मी. ए मुली, तुला सांगितलं ना मी, माझ्या पायातली चप्पल काढ. काढ. तमाशा सुरू झाला.